नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। बार्शी टाकरी, जिला अकोला, 30 अक्टूबर 2025। बार्शी टाकरी तालुका आज राजनीति और जन उत्साह के जोश से गूंज उठा जब वंचित बहुजन आघाड़ी की भव्य तालुका जाहिर सभा प्रभु पार्वती मंगल कार्यालय गजानन नगर परिसर में उत्साह पूर्वक संपन्न हुई। इस सभा में राष्ट्रीय अध्यक्ष माननीय एडवोकेट बाला साहेब आम्बेडकर और राष्ट्रीय नेता माननीय प्राध्यापक अंजलिताई आम्बेडकर की उपस्थिति ने कार्यक्रम को ऐतिहासिक बना दिया। जैसे ही वे मंच पर पहुंचे, कार्यकर्ताओं ने जय भीम जय भारत के नारों से पूरा परिसर गूंज दिया। सभा की अध्यक्षता एडवोकेट खतीब साहेब ने की तो प्रमुख अतिथि के रूप में माननीय अरुंधतीताई शिरसाट, प्रदेश महासचिव माननीय धर्मेंद्र पांडुरंग सर, प्रदेश उपाध्यक्ष माननीय राजेंद्र पातोड़े, प्रदेश युवक महासचिव तथा माननीय बालमुकुंद भिरड़ उपस्थित रहे। इस अवसर पर जिलाध्यक्ष प्रमोद दंडवे, मिलिंद भुंडे, अम्रपालीताई खंडारे, संगीताताई अड़गड़े, श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, धीरज इंगड़े, गोरसिंह राठौड़, अजय अरखराव, वैशालीताई कांबड़े, नईमुद्दीन शेख सहित अनेक पदाधिकारी और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। वक्ताओं ने अपने भाषणों में स्पष्ट कहा कि वंचित और शोषित समाज के घटकों को सत्ता की संरचना में उचित स्थान मिलने तक सामाजिक न्याय अधूरा रहेगा। सभा के दौरान आम्बेडकर दाम्पत्य के विचारों ने उपस्थित जनसमूह को नई दिशा और प्रेरणा दी। भारी भीड़, गगनभेदी नारे और तालियों की गूंज के बीच पूरा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। आगामी चुनाव की पृष्ठभूमि में इस सभा को वंचित बहुजन आघाड़ी की राजनीतिक शक्ति का प्रदर्शन माना जा रहा है। आप तमाम जानते हैं कि आज इस देश में अगरचे के वंचित को आगे ले जाना, उनके हक दिलाना और झाला नाही, जो काही त्रास झाला तो इतिहास संवर्धनात्मक झाला अशी परिस्थिती आहे। मोदीच्या राजकारणामध्ये देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आले असं मी त्या ठिकाणी मानतोय। आर्मी चीफने मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की 3 महिन्यामध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे। माझी अपेक्षा ही आहे की ते युद्ध खरं ठरू नये, पण झालं तर असणारा पाकिस्तान जे एका काळी भारताला मदत करत होते ते सगळे देश आता असणारा पाकिस्तानला मदत करत आहेत। इंग्लंड असेल ते मदत करत आहे, अमेरिका आहे ते मदत करत आहे, चायना तर करत आहे, पण आखाती देशामधले जे मुस्लिम राष्ट्र होते तेही करतात आहेत अशी परिस्थिती आहे। रशियाने सुद्धा इंजन देण्याचं असणारं आश्वासन पाकिस्तानला दिलेलं आहे, म्हणजे ज्याच्यावरती आपला भरोसा होता तो सुद्धा आता भरोसा राहिलेला नाही। आणि याचं एकमेव कारण ही मोदीचा इगो, की स्वतःला विश्वगुरु समजणं आणि उरलेल्या देशांचा अपमान करणं, हे जे मोदीचा कारोबार चाललेला आहे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताविरोधात गेलेले नाहीत पण मोदी विरोधात गेलेले आहेत। मोदी विरोधात जरी गेले असले आणि युद्ध झालं आणि आपण हारलो तर पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या। 71 मध्ये एक पाकिस्तान 2 पाकिस्तान आपण असताना केले, त्यावेळेस भुट्टो यांनी पाकिस्तानी जनतेला शपथ घातली होती, आवाहन केलं होतं की आज आपण कमकुवत आहोत म्हणून आपल्याला असणारे 2 तुकडे झाले, पण संधी आली तर भारताचे सुद्धा आपण अनेक तुकडे केल्याशिवाय राहता कामा नये। आज होईल की न होईल हा वेगळा भाग आहे, पण पाकिस्तानला मदत देणारे देशांची संख्या वाढलेली आहे आणि आपली असणारी तयारी काय आहे याची कोणालाच माहिती नाही।
आणि म्हणून मी असं म्हणेन, ते चॅनलचे जे मालक आहेत, मोदीचे असणारे भक्त आहेत, त्यांना म्हणा तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार नाही पाकिस्तान जिंकलं तर. चला ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने